इस्रायली अमेरिकी हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचे निधन झाले. पण भारताबद्दल त्यांनी व्यक्त केलेली एक भावना आजही लक्षात राहणारी आहे. ते म्हणाले होते, भारताच्या बँकांमध्ये आमचे 60,000 रुपये कोटी पडले आहेत. ते भारताच्या उपयोगात येत असतील तर आम्हाला आनंद आहे. भारत आमचा जवळचा मित्र आहे. हा विषय नेमका काय आहे ते समजून घेऊया. भारत हा इराणकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करत होता. पण त्या काळात अमेरिकेने इराणवर निर्बंध लावले होते. म्हणून भारताला डॉलरमध्ये पेमेंट करता येत नव्हते. त्यावर एक वेगळी व्यवस्था करण्यात आली. भारताने तेलाचे पैसे रुपयांमध्ये द्यायला सुरुवात केली. हे पैसे भारतातील बँकांमध्ये जमा केले गेले, मुख्यतः युको बँक आणि IDBI बँकमध्ये. अशा प्रकारे इराणच्या नावावर भारतात सुमारे 50,000 ते 60,000 कोटी रुपये जमा झाले. हे पैसे भारताने थांबवले नव्हते, ते पूर्णपणे इराणचेच होते. इराण या पैशांचा वापर भारतातून वस्तू खरेदी करण्यासाठी करत होता. औषधे, तांदूळ, चहा, अन्नधान्य आणि इतर साहित्य हे सर्व इराण भारताकडून घेत होता. म्हणजेच हे पैसे भारतातच वापरले जात होते आणि दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढत होता. आजही या पैशांचा काही भाग व्यापाराद्वारे वापरला जात आहे. ही गोष्ट फक्त पैशांची नाही, तर भारत आणि इराणमधील विश्वास आणि मैत्रीची आहे. आणि कदाचित म्हणूनच खोमेनी यांनी भारताला जवळचा मित्र म्हटलं होतं.